स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका मन धागा धागा जोडते नवा यामधील आनंदीने मोठं पाऊल उचललं आहे. स्वतःच्या भावाचं आयुष्य वाचवण्यासाठी आनंदीने सार्थकला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. सार्थकच्या आईने घातलेल्या अटी स्वीकारून आनंदी सार्थकपासून दूर झाली आहे. त्यामुळे आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. मन धागा धागा जोडते नवा मालिका 6 वर्षाचा लीप घेणार आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा नवा प्रोमो स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोच्या सुरुवातीलाच सार्थक म्हणतो की गेल्या 6 वर्षात मी पहिल्यांदाच तुमच्या नावाचं देवाला फुल व्हायला विसरलो आनंदी. त्यानंतर सार्थक फुलवाल्याकडे गुलाबाचं फुल मागतो. पण फुल संपलंय असं फुलवाला सांगतो. तितकेच सुखदा नावाच्या पात्राची एंट्री होते. एक फुल चालल असं ती सार्थकला विचारते. तेव्हा सार्थक फुल घेतो आणि पैसे देतो. पण सुखदा पैसे नाकारते आणि म्हणते एक स्माइल द्या आणि थँक्यू म्हणा. त्यावेळी सार्थक तिला फक्त थँक्यू म्हणतो. त्यामुळे सुखदा विचारते आणि स्माइल? सार्थक म्हणतो काही कारण वगैरे पाहिजे ना हसायला. तेव्हा सुखदा म्हणते एकदा हसून तर बघाल आनंदी व्हाल. आता यात सुखदाच्या येण्याने सार्थकच्या आयुष्यात कोणते नवं वळण येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हा प्रोमो पाहून आनंदीचं काय झालं असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या या नव्या प्रोमोला आनंदीविषयी अनेकांनी विचारलं आहे. आनंदी कुठे गेली? आनंदीचा मृत्यू झाला का? आनंदी सोडून गेली वाटतं. सार्थक आणि आनंदीची जोडी छान होती अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या दरम्यान खुलता कळी खुलेना मालिकेतून घराघरात पोचलेली अभिनेत्री मयुरी देशपांडे सुखदा या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 6 वर्षानंतर या मालिकेतून पुन्हा एकदा मयुरी मराठी मालिका विश्वात कमबॅक करत आहे. स्टार प्रवाह बरोबर मयुरीची ही पहिलीच मालिका आहे. सुखदा या पात्राविषयी सांगताना मयुरी म्हणाली, मी जवळपास 6 वर्षानंतर मराठी मालिका विश्वात पुनरागमन करत आहे. खरं सांगायचं तर खूप उत्सुकता आहे. शक्यतो भूमिकेत तोचतोचपणा येऊ नये म्हणून माझा प्रयत्न असतो. सुखदा हे पात्र अतिशय सुंदररित्या लिहिलं गेलं आहे. आयुष्य भरभरून जगणारी बडबडी आणि अतिशय सकारात्मक अशी ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकता क्षणी मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहासोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होते. सुखदाच्या येण्याने सार्थक आणि आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे येत्या भागातूनच उलगडेल असंही मयुरीने सांगितलं आहे. तर मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचा नवीन प्रोमो तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो